पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। संत भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। समर्थ सद्गुरु संत श्री वासुदेव जी महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी। आज या ठिकाणी मी सकल संत विचार या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या सर्व मंडळींशी संवाद साधण्याकरिता आलेलो आहे। आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण वंदनीय राष्ट्रसंतांच्या वाङ्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्तपरायण गुरुवर्य वेरुळकर गुरुजींचे कृपापात्र शिष्य घुसरकर महाराजांचा आदर्श ज्यांच्या जीवनामध्ये आहे असे संकेत महाराज काळे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून या सकल संत पेजची जी धारणा निर्माण झाली आणि त्या माध्यमातून दररोज नामवंत गुणवान कीर्तनकार मंडळी प्रवचनकार मंडळी आपल्या भेटीकरता रोज येत आहेत। आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 40 दिवसापासून आपण सर्व मंडळी घरामध्ये बंदिस्त आहोत, कारण संपूर्ण जगावर कोरोनासारख्या महाभयंकर महामारीचं सावट आहे आणि त्यामुळे आज जवळपास सर्व कामकाज प्रत्येकाची दैनंदिन जीवनशैली बदललेली आहे आणि त्याच्यामुळेच आज परिस्थिती अतिशय भयावह आहे, अतिशय विचित्र परिस्थिती आहे। परंतु एक या महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये एक वैशिष्ट्य आहे, एक संत परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि त्या संत परंपरेमुळे आज एवढं मोठं संकट या देशावर संपूर्ण जगावर महामारीचं भय आहे। परंतु अशा भयावह परिस्थितीमध्ये सुद्धा, कारण अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी जगण्याकरिता महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं जर काय असेल तर जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कायम राहणे हा सगळ्यात मोठा भाग सांगितला जातो। सकारात्मकता जीवनामध्ये असली पाहिजे आणि संत वाङ्मयाचे जे उपासक आहेत, जे प्रचारक आहेत, ही सर्व मंडळी आपल्या जीवनभर एक कीर्तनकार एका गावामध्ये जाऊन अतिशय ज्या ठिकाणी आतापर्यंत कोणी पोहोचलं नसेल त्या ठिकाणी कीर्तनकार पोहोचतात आणि अगदी छोट्या छोट्या गावामध्ये आमचे महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकार जातात, त्या ठिकाणी प्रबोधन करतात, समाजाला संघटित करण्याचं काम करतात, समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा या सर्व गोष्टीतून समाजाला बाहेर काढण्याचं काम करतात आणि संत वाङ्मयाचा सतसत विवेक मार्ग जो आहे तो मार्ग संत मंडळींचा तो सांगितलेला मार्ग आमचे प्रबोधक प्रचारक लोकांपर्यंत पोहोचवतात। आणि आज आधुनिकतेचा हा काळ आहे, या काळामध्ये सोशल मीडिया हे फार मोठं माध्यम आहे। तसा जर विचार केला तर सोशल मीडियाला भस्मासूर म्हटलं जातं, कारण बऱ्याचशा गोष्टीचा आज दुरुपयोग
कारण विज्ञानाने आपल्याला बरंचसं काही दिलेलं आहे आणि विज्ञान काही हे ज्याला आपण काय म्हटलं जाते अनादी असं नाही, तर ते अध्यात्मातून जन्माला आलं. विज्ञान काही कोणी निर्माण केलेलं नाही, तर ते मुळात होतंच. भगवान श्री ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये त्या विज्ञानाचे अनेक संदर्भ दिले, अनेक शोध ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. विज्ञान हे अध्यात्मातून जन्माला आलं. विज्ञानाचा कोणी जनक नाही. विज्ञानाचा जनक आमचं आध्यात्मिक शास्त्र आहे, आमची संत परंपरा आहे, आमचे संत आहेत. आणि ते सूत्र समाजापर्यंत पोहोचण्याकरिता सोशल मीडिया हे एक फार मोठं माध्यम आहे. आणि ते माध्यम आज त्या माध्यमाचा खरा सदुपयोग आमची ही सर्व गुणीजन मंडळी करत आहे. आज 40 दिवसापासून आम्ही सर्व मंडळी आपापल्या घरामध्ये आहोत, परंतु आमचं कार्य आजही थांबलेलं नाही. कार्यक्रम जरी बंद झाले, कार्यक्रम बंद झाले म्हणजे आमची दिनचर्या थांबलेली नाही. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे जे दरवर्षी बालसंस्कार शिबिर होते, आज ऑनलाईन बालसंस्कार शिबिरं आमची काही गुरुबंधू मंडळी घेत आहेत. आणि बऱ्याचशा आमच्या मित्रमंडळींनी पेजच्या माध्यमातून, यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज अनेक गुरुजन कीर्तनकारांना लोकांसोबत जोडलेला आहे. हजारो लोक आज कीर्तन प्रवचन ऐकत आहेत आणि एक समन्वयाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ही संत मंडळी ही सर्व प्रबोधक मंडळी निर्माण करत आहे. आणि तो संतांचा विचार, तो महात्म्यांचा विचार, तो साधूचा बोध समाजापर्यंत ही मंडळी पोहोचत आहेत. या सर्वांचं खरंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण चांगल्या गोष्टीचं स्वागत आपण केलं पाहिजे. जीवनामध्ये सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा जीवनामध्ये असली पाहिजे, तेव्हाच मनुष्य जिवंत राहू शकतो. कारण शरीराला जसं अन्न पाहिजे तसं मनाला सकारात्मक विचाराची गरज आहे, नाही का? कारण सकारात्मक विचार जर जीवनामधले संपले तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही आणि मनुष्य वाईट मार्गाला त्यावेळेला जात असतो. म्हणून सकारात्मकता जीवनामध्ये असली पाहिजे आणि संत परंपरेने तेच कार्य केलेलं आहे. म्हणून त्या संतांचा बोध, त्या संतांचा उपदेश आपल्यापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे. आणि मग त्या संतांचा बोध काय आहे, साधूचा बोध काय आहे जीवनामध्ये, नाही का? मला काय सांगायचं आहे, साधूचा बोध जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि कोणत्या साधूचा बोध आपण ऐकला पाहिजे. आता साधू या शब्दाचा जर विचार केला तर साधू शब्दाची एक सरळ साधी सोपी अशी व्याख्या समाज जेव्हा पाहतो तर एक साधू बाह्यलक्षणी आहे आणि एक अंतर्लक्षणी साधू आहे. दोन प्रकारे साधूची लक्षणं आपल्याला पाहता येतील. बाह्यलक्षणाने जर साधूला पाहायचं असले तर त्याची वेशभूषा, नाही का? मग त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याची विभागणी करता येईल. परंतु बाह्यलक्षणाला जेवढं महत्त्व आहे, बाह्यलक्षणाला महत्त्व आहे, बरोबर आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, त्याच्या कपाळावर गंध असलं पाहिजे, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वारकरी संध्या असणारा हरिपाठ त्याचा पाठ असला पाहिजे, आळंदी पंढरीची तो वारी करणारा असला पाहिजे, वारकरी हा निष्काम असला पाहिजे आणि समाजाच्या हिताकरिता त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा असला पाहिजे. कारण वारकरी परंपरा जर आपण पाहिली तर अशी ही परंपरा आहे, एक अद्भुत अशी परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये अनेक संत जन्माला आले आणि अनेक जातीमध्ये आले. हे विशेषता आहे, नाही का? कारण वर्णधर्म परंपरेला जर कोणी भेद दिला असेल तर आमच्या वारकरी परंपरेने दिला. आणि त्या सर्व परंपरेचा जर आपण विचार केला तर त्या परंपरेमध्ये सावता महाराज, गोरोबा काका, संत श्री चोखोबाराय, मीराबाई, कान्होपात्रा, रोहिदास महाराज असे अनेक संत जन्माला आले. आणि या सर्व महात्म्यांचा जर आपण विचार केला तर हे सर्व मंडळी ज्ञानोबाराय सोडून सर्वचे सर्व संसारिक होते, सर्व संसारिक होते आणि कर्ममार्गाचा अवलंब करणारे होते, कर्मापासून पळणारे नव्हते. मात्र या सर्व महात्म्यांच्या जीवनामध्ये
एक भक्तीचं खरं स्वरूप समाजाच्या समोर या महात्म्यांनी समाजाला सांगितलं. आणि ते भक्तीचं स्वरूप काय आहे, त्या भक्तीचं खरं स्वरूप काय आहे ते महात्म्यांनी सांगितलं की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. नाही का? कारण सामान्य संसारिकाच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात आणि त्याचा विचार करून तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या बऱ्याचशा गोष्टीमुळे पारमार्थिक क्षेत्राकडे वळत नाही. परंतु वारकरी संतांच्या प्रणालीमध्ये या सर्व संतांनी आपलं कर्म करत असताना त्या कर्माच्या माध्यमातून मोक्षाचा मार्ग कसा बळकट करता येईल याचं एक सुलभ आणि सोपं साधन आपल्याला उपलब्ध करून दिलं. मग तेच त्या साधूला ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. साधूला ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. कारण सगळ्या ज्या चमचम करणाऱ्या ज्या वस्तू असतात, सगळ्या चमकणाऱ्या ज्या वस्तू असतात, त्याला सोनं म्हणता येणार. कारण खरं सोनं, खरा हिरा, खरा हिरा जो असते ना, कारण हिऱ्याचे जर प्रकार पाहिले तर खोटा हिराही चमकतो आणि खरा हिराही चमकतो. मात्र खऱ्या हिऱ्याची एक परीक्षा आहे. खऱ्या हिऱ्याची परीक्षा काय? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी. नाही का? वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा, असं म्हटलं जाते. खरा हिरा जर घणावर ठेवला आणि वरून ऐरणीचा मार दिला तर एकतर ऐरणीमध्ये शिरेल, नाहीतर घणामध्ये शिरेल. मात्र तो हिरा फुटत नाही, एवढा कठीण तीव्र असतो तो. मात्र जर खोटा असला तर त्याचा चुरा होऊन जाते. खरा हिरा, नाही का, त्या हिऱ्याची ही परीक्षा आहे. तो हिरा, त्या हिऱ्यासारखं ज्या महात्म्यांचं जीवन असते, ज्यांच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक कंटक वैराग्य त्यांच्या जीवनामध्ये असते. ते वैराग्य किती कंटक असते? दोन प्रकारचं वैराग्य सांगितलं जाते, एक कोमल आणि एक कंटक. कोमल वैराग्य कशाला म्हटलं जाते? कोमल वैराग्य त्याला म्हटलं जाते की फक्त आपला दैनंदिन व्यवहार चालावा, आपण श्रीमंत व्हावं, पैसा कमवावा, मठाधिक या गोष्टीमध्ये स्वतःला बांधून घ्यावं, याच्याकरिता ज्या वैराग्याचा अवडंबर निर्माण केला जातो त्याला कोमल वैराग्य म्हणता येईल आपल्याला. मात्र ज्याला कंटक वैराग्य म्हटलं जाते, ते कंटक वैराग्य कसं असते तर कोणतीही परिस्थिती आली तरी आत्मनिर्धार जो आहे तो आत्मनिर्धार क्षणभरही मागे सरत नाही. का कोणताही प्रसंग आला, जळे माझी काया लागला हो नवा, धावरे केशवा माय बापा, नाही का, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. तुकोबारायांच्या जीवनामधले जर प्रसंग आपण पाहिले तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक दुःखद प्रसंग आले, अनेक बिकट प्रसंग आले. मात्र कधीही आपला निर्धार त्यांनी मागे जाऊ दिला नाही. निर्धारापासून जगद्गुरु तुकोबाराय बाजूला झाले नाही. ते कंटक वैराग्य, ज्ञानोबारायांचं वैराग्य, जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य. संसारही सोडला नाही. संसार सोडून कारण असं म्हटलं जाते, जयाचे इहत्र धड नाही तयाचे परत्र पुस्से काही. कारण ज्याचा संसार नीट नाही त्याचा परमार्थही नीट होऊ शकत नाही. तुम्हाला जर परमार्थ नीट करायचा असेल तर संसारही तुमचा नीट असला पाहिजे. आणि या वारकरी संत प्रणालीमध्ये असणाऱ्या सर्व संत महात्म्यांचं कसं आहे तर त्यांचा संसारही नीट होता आणि परमार्थही नीट होता. गोरोबा काका तेर डोकीमध्ये राहणारे कुंभार समाजामध्ये जन्माला आले होते. त्या ठिकाणी चिखल तुडवून मडके घडवण्याचं काम करत होते. मात्र पंढरीची वारी चुकत नव्हती. नाही का, आषाढीला पंढरीची वारी चुकत नाही. चोखोबाराय आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आषाढीची वारी चोखोबारायांच्या जीवनामधून कधी टळली नाही का. रोहिदास महाराज चर्मकार समाजामध्ये जन्माला आले होते आणि आपलं दैनंदिन काम होतं, चामडं रंगवणे, चपला तयार करणे. मात्र हे सर्व दैनंदिन कार्य करत असताना ईश्वर भक्तीही तेवढीच तीव्र त्यांच्या जीवनामध्ये होती. अशा बऱ्याचशा संतांची आपल्याला उदाहरणं देता येतील. मग असे जे महात्मे आहेत त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये जो बोध असतो, जे आत्मप्रचिती आलेली असते, ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये आत्मप्रचिती असते, तोच महात्मा समाजाला बोध करण्याच्या योग्यतेचा असतो.
एरवी जे भंपक विचारामध्ये जगणारे असेल किंवा स्वयंघोषित ज्याला म्हटलं जाते, स्वयंघोषित, मी बऱ्याच वेळाला सांगत असतो की बरेचसे लोक एखादा जर भक्तिमार्गामध्ये असणारा साधक त्याची जर काही चूक झाली तर लोक लगेच आरोप करतात की साधू चुकला, साधू चुकला. साधू नाही चुकला. कारण मी तरी असं सांगतो की आम्ही कीर्तन प्रवचन जरी करत असू तरी आम्ही त्या योग्यतेचे नाही की आम्ही त्या महात्म्यांच्या बरोबरीने स्वतःला साधू म्हणून घ्यावं. त्या योग्यतेचे निदान मला तरी असं वाटते की आम्ही नाही. साधू कोणाला म्हटलं जाते की त्या साधू शब्दाची व्याख्या मी तुम्हाला सांगून जाईल. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सुंदर अशी एक ओवी सांगितली. साधू कोणाला म्हटलं जाते त्या साधू शब्दाची एक सुंदर अशी व्याख्या ज्ञानोबारायांनी सांगितली. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाची ठाई इंद्रिया मानू नाही. ठीक आहे. ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये आत्मसुखाची गोडी सुद्धा शिल्लक राहिली नाही. ठीक आहे. देवना संसार तुका दोहीकडे चोर. ठीक आहे. त्या महात्म्याच्या जीवनामध्ये आत्मसुखाची सुद्धा गोडी राहिली नाही. देहाची सुद्धा देहदशा जी आहे त्या देहदशेतूनही तो बाहेर पडला. मग देहदशेतून बाहेर पडला मात्र आत्मदशा कायम राहते. मात्र त्या महात्म्यांनी त्या आत्मदशेलाही किंमत दिली नाही. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जेवढे काही विषय असतील ना उपभोगाचे, इंद्रिय सुखाचे किंवा ज्या आनंद रसामध्ये ते सर्व जे संसारिक लोक रमत असतात त्या संसारिकासारखा तो महात्मा त्या सुखामध्ये रमत नाही, कधीच रमत नाही. आणि मग तो महात्मा समाजाला बोध करण्याची योग्यता जीवनामध्ये प्राप्त करत असतो. ज्ञानोबा म्हणतात की आज मी जे जे बोलतो त्याचा प्रभाव समाजावर का पडतो त्याचं एक कारण असं आहे की माझे सत्यवादाचे नितपे वाचा करिता बहुत कल्पे. अनेक कल्प मी सत्य भाषण त्या ठिकाणी केलं, सत्य भाषण केलं. अनेक जन्मांपासून कधी असत्य भाषण केलं नाही, असत्य बोललो नाही. म्हणून माझ्या वाणीमध्ये ती तीव्रता निर्माण झाली. किती तीव्रता निर्माण झाली. ती स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. विज्ञानाला जे जमलं नाही ते ज्ञानोबाराय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीच्या माध्यमातून करतात. त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये त्या महात्म्यांच्या वाणीमध्ये ते प्रभुत्व येत असते. मग अशा महात्म्यांच्याकडे ज्याला उद्धाराची तळमळ आहे, ज्याला उद्धाराची तळमळ आहे आणि मग त्याला जर असं वाटत असेल तर आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरिता एकच मार्ग आहे. कोणाचं ऐकावं. पुढाऱ्याचं ऐकून समाजाचं हित होत नाही. पुढारी आज या देशाचं जेवढं वाटोळं पुढाऱ्यांनी केलं असेल तेवढं कोणीच केलं नाही. या देशाचा सत्यानाश आज पुढारी लोकांनी करून टाकलेला आहे. जीवाचं ऐकून जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. जीवाचं ऐकून जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. मग कोणाचं ऐकावं लागते तर साधूचं ऐकल्याशिवाय जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. साधूचं ऐकावं लागेल. मग तो साधू जीवनामध्ये काय बोध देते सांगून जाईल. हरिपाठामध्ये सुंदर असा एक अभंग आलेला आहे. साधू बोध झाला नुरोनिया ठेला. ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये साधूचा बोध झाला, साधूचा बोध ज्याच्या जीवनामध्ये झाला त्याच्या जीवनाचं कल्याण होते. म्हणजे काय होते त्याच्या जीवनामध्ये, काय परिणाम निर्माण होतात त्याचे. मग साधूचा बोध होण्याकरिता मग ज्या साधूकडे तुम्हाला जायचं आहे त्या साधूकडे गेल्यानंतर काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. कारण जर महात्म्याच्या जीवनामध्ये तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल, त्या महात्म्याच्या मुखातून बोध प्राप्त करायचा असेल तर तो बोध सहज प्राप्त होत नाही, नाही का. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, अशक्य गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतील. मात्र संताची संगत, खऱ्या संताची, खऱ्या साधूची संगती, खऱ्या साधूचं दर्शन जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता पुण्याही पाहिजे. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. चंद्रामृत सुखे सेववील असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. ठीक आहे. कदाचित चंद्रामृत सेवन करायला मिळेल,
अस्ताला जाणारा सूर्यही हनुमंतरायांसारखा एखादा भक्त त्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. बाह्य हेळा सागर तरवेल. एखादा आपल्या दोन्ही बाहूने समुद्रामधून तरून जाऊ शकेल. पण संताचं दर्शन होणे किंवा संताची प्राप्ती होणे एवढं सोपं नाही. एक सुभाषित आहे. शास्त्रकार म्हणतात की शैले शैलेन माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधो नाही सर्वत्र नाही चंदनम वने वने. समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात, मात्र त्या सर्व शिंपल्यामध्ये मोती नसतात. अनेक शिंपले असतात, एखाद्याच शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे. सर्व हत्तीच्या गंडस्थळामध्ये त्या ठिकाणी शिकारी लोकांना इच्छित वस्तू प्राप्त होत नाही. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधो नाही सर्वत्र नाही चंदनम वने वने. अनेक जंगलं आहेत, अनेक जंगलामध्ये झाडं असतात, मात्र चंदनाची झाडं ही फार दुर्मिळ आहेत. चंदन कसं आहे, चंदनाच्या संगतीमध्ये जी जी झाडं येतात ती सर्व चंदनमय होतात. संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. संत ज्याच्या समागमामध्ये जातात किंवा संताच्या समागमामध्ये जो जातो त्याला प्राप्ती होते. आपुल्या सारीखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून आदर्श घ्यायचा असेल तर साधूचा, खऱ्या साधूचा आदर्श जीवनामध्ये घेतला पाहिजे. आणि ते खरे साधू कसे ओळखावे तर कोण सांगतो, कोण सांगतो याला जास्त जीवनामध्ये किंमत नाही. कोण सांगतो याला किंमत जीवनामध्ये नाही, काय सांगतो याला जास्त जीवनामध्ये किंमत आहे. सांगणाऱ्याची जात काय आहे, सांगणारा श्रीमंत आहे गरीब आहे याला जास्त महत्त्व नाही. सांगणाऱ्याचा धर्म जात पंथ हे महत्त्वाचं नाही. कारण भागवत महापुराणाचे जर वक्ते आपण पाहिले तर वक्ते कोण होते, सूत महामुनी हे भागवताचे वक्ते आहेत. आणि ऐकणारे कोण होते, शौनक होते. शौनक, त्या शौनकांचा जन्म श्रेष्ठ कुळामध्ये झाला होता. शौनकाचा जन्म श्रेष्ठ कुळामध्ये झाला होता आणि सूत हे कनिष्ठ कुळामध्ये जन्माला आले होते. मात्र शौनक सूतांच्या समोर बसून सूत महामुनींच्या मुखातून भागवत कथा ऐकत होते. याचं कारण काय होतं, कारण अधिकार आणि अधिकारी या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. काही ठिकाणी अधिकार आहे पण अधिकारी नाही, नाही का. एखाद्याकडे सत्तेचं पैशाचं बळ असेल त्याच्या बळावर तो अधिकार मिळवतो, मात्र तो त्या व्यासपीठावर ते ज्ञान सांगण्याचा अधिकारी होऊ शकत नाही. कारण एखादा चांगलं भाषण देणारा असेल, एखादा वक्ता असेल, एखादा विचार चांगले मांडतो, त्याला मांडता येतात चांगले, परंतु त्याच्या विचाराला किंमत आहे का आचाराला किंमत आहे, त्याच्या विचाराला किंमत नाही. तो किती चांगले विचार सांगतो याला जास्त किंमत नाही, त्या विचाराचं जीवनामध्ये तो अनुकरण किती करतो, त्याची पारमार्थिक साधना काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आज सांगणारे जर पाहिले तर दगड उचलला की सांगणार आहे, सांगणारे भरपूर झाले, अनुकरण आज समाजामध्ये दिसत नाही. सेवाभाव आज कुठंतरी भक्ती संप्रदायामध्ये लोप पावत चाललेला. याचं कारण काय आहे, त्या मोठ्यांचा आदर्श आज समाज विसरला, नाही का. कारण त्या मोठ्यांचा आदर्श समाज आज विसरलेला आहे. म्हणून महात्म्यांच्याकडे गेल्यानंतर एक नियम सांगितलेला आहे. गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये 34व्या क्रमांकाचा असणारा हा श्लोक, या श्लोकामध्ये भगवान परमात्मा एक नियम सांगतात. ज्याला साधूचा बोध ऐकायचा आहे त्याच्याकरिता हा नियम सांगितला जातो. तो नियम कसा आहे तर तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्ही त्या महात्म्यांच्याकडे गेल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये विनम्रता नावाचा भाव असला पाहिजे आणि शंका मनामध्ये नसली पाहिजे, नाही का. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, नाही का. सहज ज्या महात्म्यांच्या मुखातून एखादा शब्द जर निघाला तो शब्दही
येणाऱ्या साधकाचं कल्याण करणारा असतो. मग गेल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये विनम्रता असली पाहिजे. काय केलं पाहिजे तर एक परंपरा, महान अशी परंपरा या भारतभूमीमध्ये आहे, नमस्कार करण्याची परंपरा. नमस्कार करण्याची परंपरा. दोन माणसं एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा रामराम करतात, नमस्कार करतात. आणि आज या भारतीय परंपरेचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला नाही का. एखाद्या आपत्तीतून का होईना पण आज संपूर्ण जगाने हा आदर्श घेतलेला आहे. कारण बाहेर देशामधली जी संस्कृती होती ती संस्कृती अतिशय विचित्र स्वरूपाची होती. परंतु आज सर्व जगाने नमस्काराचा अवलंब केलेला आहे. आज सगळे नमस्कार करायला लागले कारण कोरोना आला नाही का. महामारीच्या माध्यमातून का होईना परंतु भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे. याचं कारण आहे की प्रणिपात आपल्या या संस्कृतीमध्ये आहे. म्हणून प्रणिपात केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे आणि विनम्र भावाने त्या महात्म्यांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे. ज्याच्या मुखातून आपल्याला ऐकायचं आहे त्या महात्म्याच्या योग्यतेनं जर बसलो आपण तर आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून त्या महात्म्याच्या चरणाजवळ आपण बसलो पाहिजे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि मग विनम्र भावाने त्या महात्म्याच्या समोर आपण आपला प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आपल्याला जे विचारायचं आहे ते विचारलं पाहिजे. आणि मग तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा आंतरिक जो भाव आहे तो भाव जेव्हा उत्कट होतो, ज्याला जिज्ञासा म्हटलं जाते, जिज्ञासा म्हटलं जाते, ती जिज्ञासा जेव्हा तीव्र होते त्यावेळेला तो महात्मा तुम्हाला नक्कीच बोधामृत पाजल्याशिवाय राहत नाही. नक्कीच बोधामृत पाजतो. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. आणि मग अशा अधिकारी महात्म्याच्या मुखातून मग तुम्हाला जो बोध प्राप्त होतो त्या बोधाचा तुमच्या जीवनामध्ये फार मोठा परिणाम तुम्हाला दिसून पडेल. काय परिणाम दिसते त्या महात्म्याच्या बोधाचा त्याच्याकरिता अनेक संदर्भ देता येतील. पण तो बोध प्राप्त करण्याकरिता तुम्हाला त्या महात्म्याचा तो अधिकार प्राप्त करून घेण्याकरिता काय काय करावं लागेल ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर असं चिंतन सांगितलेलं आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. कारण तो जो महात्मा असतो अधिकारी वाणीने जो तुम्हाला उपदेश करणारा महात्मा असतो त्या महात्म्याच्या वाणीमध्ये तो अधिकार का प्राप्त झालेला असतो त्याचं कारण असं आहे तो महात्मा त्याचे विचार फक्त सांगण्यापुरते मर्यादित नसता तर त्या सर्व गोष्टीचं अनुकरण त्या महात्म्याने केलेलं असतं नाही का. करा हरिभक्ती येईल परलोक कामा सोडविल यमापासून या सांगणारे भरपूर आहेत परंतु तो स्वतः करतो का, तो त्याचं किती अनुकरण करतो नाही का, त्याला जास्त किंमत. परंतु जे महात्मे आहेत जे तीव्र गतीने समाजाच्या करिता सांगतात त्या महात्म्यांच्या वाणीमध्ये तो प्रभाव का असतो त्याचं एक कारण आहे की ते महात्मे ते जीवन जगत असतात. आमचे गुरु वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज वयाच्या 94 वर्षाचं वय झालेलं असताना सुद्धा महाराजांची दिनचर्या अखंडितपणे अव्याहतपणे त्याच स्थितीमध्ये होती. हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी वाचन, आळंदी पंढरीची वारी, शेवटच्या श्वासापर्यंत दिनचर्या कधीही खंडित होऊ दिली नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो नाही का. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत खंजेरी आणि भजन सोडलं नाही. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण एकच होतं की या भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याकरिता या महात्म्यांचा या भूतलावर अवतार झालेला असतो. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. कारण ते महात्मे समाजाच्या उद्धाराकरिता या भूतलावर अवतीर्ण झालेले असतात आणि समाजाला दिशा देण्याकरिता ते आलेले असतात. म्हणून त्या महात्म्यांचा अधिकार मोठा असतो. ज्ञानोबाराय म्हणतात की आणि मग अशा महात्म्यांचा बोध जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर नक्कीच जीवाचं कल्याण होते. कल्याण होते म्हणजे काय होते? ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात की साधुबोध झाला नृोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. ही
हे जे शब्द आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण ग्रंथ वाचून फक्त विद्वत्ता प्राप्त करता येईल, ज्ञान ही ग्रंथामधून प्राप्त होते. मात्र तेच ज्ञान जर तुम्हाला फलित व्हावं असं वाटत असेल तर ते ज्ञान साधूच्या मुखातून श्रवण केलेलं असलं पाहिजे. ते ज्ञान साधूच्या कृपेशिवाय फलित होत नाही असं सांगितलं जाते. साधूच्या कृपेने ते ज्ञान फलित होते, म्हणजे त्या ज्ञानामध्ये प्रभाव निर्माण होतो. प्रभाव नाहीतर ज्ञान हे पुस्तकातून सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. मात्र बऱ्याच ठिकाणी परिस्थिती अशी आहे, जीवन परमार्थात गेलं परंतु जो उत्कट स्वभाव आहे तो बदलत नाही. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की सगळं जीवन या महात्म्याने साधना केली, फार ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत, फार तुकोबारायांचे अभंग पाठ आहेत, त्याला काही अर्थ नाही. कारण जोपर्यंत ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते ज्ञान पचवण्याची इच्छाशक्ती निर्माण होणार नाही. म्हणजे त्या ज्ञानामध्ये नम्रता असली पाहिजे. कारण ज्ञान कसं आहे, ज्ञान अहंकाराला मोठं करते. ज्ञानोबाराय म्हणतात की नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. कारण ज्ञान अहंकाराला सोबत घेऊन येते. आणि तुकोबाराय तर एका ठिकाणी स्पष्ट सांगतात की त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडा दुरी. कारण मततार्किकामध्ये जर जीवन आपलं निघून जाईल तर मोक्ष आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. तार्किकता जीवनामध्ये सोडली पाहिजे. कितीही ज्ञानी, कितीही पंडित, दशग्रंथी, कितीही विद्वत जरी झाला तरी तुकोबाराय म्हणतात की पंडित ज्ञानी जरी झाला पुरता तरी तू भजे रे विठ्ठला. तो कितीही विद्वान झाला तरी त्याच्या जीवनामध्ये भजन प्रमाण असलं पाहिजे. तो साधू, आणि त्या साधूच्या मुखातून जर बोध प्राप्त झाला तर काय होते तर नुरोनिया ठेला. ज्या शिष्याची गुरुपरंपरा श्रेष्ठ आहे त्या शिष्याच्या जीवनामध्ये अनुभवाची शिदोरी फार मोठी असते. मुरला पाहिजे. बऱ्याच लोकांना अनुभव येते परंतु तो अनुभव मुरत नाही. ठीक आहे. कारण असं म्हटलं जाते, गाढवाच्या पाठीवर कितीही दणके टाकले तरी गाढवाचा स्वभाव बदलत नसते. गाढवाचा स्वभाव बदलत नाही. कारण स्वभाव फार एक विचित्र गोष्ट आहे. स्वभाव बदलत नसते. जगद्गुरु तुकोबारायांनी एक सुंदर असा दृष्टांत सांगितला. तुकोबारायांचा एक जुन्या काळचा एक दृष्टांत आहे. तुकोबाराय एक दृष्टांत सांगतात की जुन्या काळामध्ये एक कुत्र्याचा दृष्टांत सांगितला. कुत्र्याचा, कारण एक म्हण आहे आपल्या विदर्भामध्ये, कुत्र्याची शेपटी कधी सरळ होत नसते. कुत्र्याची शेपटी सरळ नाही होत कारण त्याचा तो स्वभाव आहे. त्या काळामध्ये एका श्रीमंताच्या घरी चोर आले आणि चोरी करण्याकरता घरामध्ये शिरले. चोरांनी चोरी केली, सर्व धन पैसा गाठोड्यामध्ये बांधला आणि पळून जात असताना त्या श्रीमंताच्या घरी एक कुत्रा होता. तो कुत्रा फार हुशार होता. तो कुत्रा सावध झाला आणि कुत्रा धावून गेला. कुत्र्याने एका चोरावर धाव घेतली आणि त्या कुत्र्याचा गोंधळ ऐकून शेजारी पाजारी सगळे जागे झाले. आता सगळे लोक जागे झाले आणि म्हणून मग ते चोर घेरल्या गेले, पकडल्या गेले. चोर पकडल्या गेले. लोकांना फार आनंद झाला की आज या कुत्र्यामुळे चोरी होता वाचली आणि सगळे चोर पकडल्या गेले. श्रीमंताचं कुत्रं आहे म्हणून आपलं एक दायित्व आहे की एवढी मोठी कामगिरी या कुत्र्याने केली, या कुत्र्याचा आपण सत्कार घेतला पाहिजे. कारण हल्ली कोणाचे सत्कार होतील काही सांगता येत नाही. कारण आता हे कलियुगाचं वार आहे. आणि मग ठरवलं गावकऱ्यांनी की कुत्र्याचा आपण सत्कार घेतला पाहिजे. मग हार ढोल ताशे सर्व तयारी झाली आणि तो काळ, त्या काळामध्ये पालख्या मेने होते. पालखी आणली, त्या पालखीमध्ये कुत्र्याला बसवलं. तुकोबाराय म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये हार घातले आणि त्या कुत्र्याची मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीमध्ये मोठे मोठे लोक नाचणारे, सगळा तो लवाजमा सुरू झाला.
मिरवणूक गावामध्ये भर चौकात आली आणि त्याच कुत्र्याच्या संगतीमध्ये असणारे मरतुकळे कुत्रे, ते कुत्रे त्या पालखीमध्ये बसलेल्या कुत्र्याकडे पाहत होते. का रे म्हटले, कालपर्यंत हे आपल्यासोबत होतं, आपल्यासोबत राहणार होतं आणि याला कोणी विचारत नव्हतं, आपल्यासारखे झोडपे खात होतं आणि आज असं अचानक याने काय केलं की हे पालखीमध्ये जाऊन बसलं. म्हणून कुतूहलाने ते पाहण्याकरिता आले, नाही का, कुतूहलाने पाहण्याकरिता आले. आणि या पालखीत बसलेल्या कुत्र्याने विचार केला की एक थोडीशी बहादुरी दाखवली, चोर पकडला, माझा एवढा सत्कार झाला आणि म्हणून आपण अजून थोडासा शूरपणा दाखवला पाहिजे. आणि त्याने विचार केला, ते कुत्रे समोर दिसले आणि या कुत्र्याने त्या कुत्र्यावर धाव घेतली, उडी मारली आणि त्या कुत्र्याची भांडणं सुरू झाली. ती भांडणं एवढी तीव्र झाली की सगळे मिरवणुकीतले लोक पळून गेले, पालखी जाग्यावर पडली, ढोल ताशावाले पळून गेले, सगळा मिरवणुकीचा धिंगाणा झाला. का? तुकोबाराय म्हणतात की त्याचा तो स्वभाव आहे, श्वान शिबिके बैसविले, उगेन राहे काही केले. कुत्र्याला पालखीमध्ये बसवलं तरी त्याचा स्वभाव बदलत नसते, तो स्वभाव अतिशय महत्त्वाचा असते. म्हणून साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साधूला अंतःकरणामध्ये, त्या साधूचा विचार अंतःकरणामध्ये धारण करत असताना त्या साधूचा आदर्श जीवनामध्ये असला पाहिजे. जे महात्मे होते ना, त्या महात्म्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे, आपल्या गुरुचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि जीवनभर त्याच मार्गावर आपल्याला चालायचं आहे. दैनंदिनी सोडायची नाही. चढ उतार जीवनामध्ये येतील, कठीण प्रसंग येतील, मात्र तो साधूचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये कायम असला पाहिजे. म्हणून ठाईच मुराला अनुभव, ज्ञानोबाराय म्हणतात की ठाईच मुराला अनुभव. फार काही त्याला लांब जायची गरज नाही पडली, त्याला इकडे तिकडे फिरायची गरज पडली नाही, कारण तो महात्मा आपल्या शिष्याचं कल्याण करण्याकरिता त्या ठिकाणी तयार असतो. गुरु दाविलिया वाटा नेऊनी विवेक तीर्थतटा, बुद्धीचा मळकटा धुतला जेणे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, म्हणून जाणतेन गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो संतोषती. तर महात्म्यांचा आदर्श जीवनामध्ये असला पाहिजे आणि ज्या महात्म्याची आपण सेवा करतो त्या महात्म्याच्या आदर्शावर चालत असताना सगळ्यात महत्त्वाचं भक्ती संप्रदायामध्ये असणारी भेदवृत्ती आपली संपली पाहिजे. ती भेदवृत्ती आपल्यामध्ये नसली पाहिजे, कारण तो साधूचा बोध समाजामध्ये पोचवत असताना तो भेदवृत्तीने जाता कामा नये. कारण मेघ नाही देखत हागंदरी आणि शेत असं म्हटलं जाते. जसं पाणी आहे, त्या पाऊस पडत असताना पाऊस विचार नाही करत की तो त्याला कुठे पडायचा आहे, नाही का. पाण्याचा स्वभाव आहे का गायीची तृषा हरू, का व्याघ्राविष होणे मारू, ऐसी नेनेचे का करू तोय जैसे, जो खंडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. हे मत ठामपणे मांडता आलं पाहिजे आणि तो विचार, ते साधर्म्य त्या वक्त्याच्या वाणीमध्ये असलं पाहिजे. तेव्हा ठाईच मुराला अनुभव आपल्याला असं म्हणता येईल. म्हणून तो साधुबोध त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा सांगितलं जाते. म्हणून ठाईच मुराला अनुभव, नाही का. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी. कशा प्रकारे? तर ज्ञानोबाराय म्हणतात जसं कापूर आहे आणि तो कापूर लावल्यानंतर एका क्षणामध्ये त्याची काय होऊन जाते, तर ती ज्योती ठाईच विसर्जित होते. ठाईच समाप्ती झाली जैसे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जसं देवाचं नाम चिंतन केल्यानंतर जीवनामध्ये पाप शिल्लक राहत नाही, तसं साधूचा बोध जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर अंतःकरणामध्ये अहंकार शिल्लक राहत नाही. अहंकाराचं दहन, अहंकाराची होळी झाली पाहिजे. वाणीमध्ये त्या ठिकाणी माधुर्य आलं पाहिजे. बोलत असताना आपल्या वाणीमध्ये माधुर्य असलं पाहिजे. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, किंवा साच आणि मवाळ, मितळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच बोलावं, मुस्क बोलावं, नाही का. कारण व्यर्थ जर आपण बोलत राहिलो, व्यर्थ गोष्टीमध्ये जर आपण तार्किकता, वाद, वितंडवाद निर्माण करत राहिलो, तर ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, अनंत वाचाळ बरळती वरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, ऐसा अखंड जो भजन करी, उगाची नव्हे क्षणभरी. ज्ञानोबाराय म्हणतात की
अशी जर स्थिती असेल तर तो मुक्कामाला पोहोचू शकत नाही, त्याची भटकंती. कारण चित्ताची चंचलता आणि मनाची स्थिरता, ठीक आहे, चित्ताची चंचलता जोपर्यंत नष्ट होत नाही आणि मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्याला साधूचा बोध कळत नाही. साधूचा बोध तोपर्यंत कळणार नाही. कारण तो महात्मा कोणत्या शाखेचा आहे, तो त्या महात्म्याचं जे माध्यम होतं ते कसं होतं याचा विचार केल्यापेक्षा त्या महात्म्याचा हेतू काय होता याचा विचार जीवनामध्ये आपण केला पाहिजे. एका बरेचसे मंडळी, कारण या गोष्टीवर बऱ्याचशा चर्चा झालेल्या आहेत आणि आज योगायोगाने आमचे गुरुभक्तराज हरिभक्तपरायण संकेत महाराज काळे यांच्या माध्यमातून सकल संत पेजवर बोलण्याचा योग आला आणि खूप वेळा महाराजांच्या सोबत या विषयावर माझी चर्चा होती. बऱ्याचशा मंडळींच्या सोबत चर्चा होते की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वारकरी संप्रदाय याचा काय संबंध आहे. बरेचसे काही प्रचारक आहेत, त्यांना मी दोष देणार नाही, मात्र त्यांना विनंती नक्की करेन, जे प्रचारक समाजामध्ये फिरत असताना की वंदनीय राष्ट्रसंत आणि वारकरी संप्रदाय ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं जर जो सांगत असेल, मी तरी असं म्हणेल की त्या गुरुनिंदेचं पाप आपल्या जीवनामध्ये तो करत आहे. कारण वंदनीय राष्ट्रसंत कोण होते नाही का, माझा तेवढा अभ्यास नाही, वंदनीय राष्ट्रसंतांचा एवढा अभ्यास करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं नाही, परंतु राष्ट्रसंतांचं जर जीवन पाहिलं, जीवनशैली पाहिली, वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता पंढरपूरमध्ये लिहिली. वंदनीय राष्ट्रसंत पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. वंदनीय राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये एकादशी होती, आळंदी पंढरीची वारी होती आणि दिनचर्या होती. मोजरीमध्ये जे भव्य दिव्य जागतिक स्वरूपाचं जे स्मारक वंदनीय राष्ट्रसंतांनी निर्माण केलं, ते स्मारक दुसरं तिसरं कोणतंही निर्माण केलं नाही, तर रामकृष्ण हरी मंदिर केलं. वंदनीय राष्ट्रसंतांचा जो बीज मंत्र होता तो सुद्धा रामकृष्ण हरीचा होता. आणि मग अशा महात्म्यांच्या आदर्शावर जीवन जगत असताना जर आपल्या मनामध्ये भेदवृत्ती येत असेल तर नक्कीच मला तरी असं वाटते की भक्ती संप्रदायामध्ये राहत असताना आपल्या विचाराचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विनंती आहे. आणि आज समाज अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये आहे आणि या समाजाला दिशा देण्याचं काम प्रबोधनकारांवर फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणून सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. सकल संत विचार घेऊन समाजामध्ये आपल्याला जायचं आहे. अनिष्ट रूढी परंपरा आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि या भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून, भजन साधनाच्या माध्यमातून लोकांना सत्मार्गाला लावायचं आहे. कारण आज प्रत्येकाची जी जीवनशैली आहे ती कशी झालेली आहे नाही का. ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूत भूतस्य कायाः नाही का. कर्ज काढावं, मस्त जे वाटेल ते खावं, वाटेल तसं जगावं आणि मरावं. भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. बरेचसे लोक म्हणतात की कशाला भजन, कशाला भक्ती, कशाला परमार्थ करावा लागते, माणूस मेला का मुक्त झाला. परंतु असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की मेल्यापाठी मोक्ष होईल आम्हासी ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. जे म्हणत असतील की आम्ही मेलो आणि मुक्त झालो, अजिबात नाही. जे काही दोष तुमच्या हातून जीवनामध्ये घडतील ते चुकणार नाही. पशुची हत्या जर तुम्ही करत असाल तर तुकोबाराय म्हणतात की मांस खाता हौस करी जोडून ठेविला वैरी. मांसाहार करत असाल तर तुम्हाला पुनर्जन्म घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा ती अनुभूती जीवनामध्ये घ्यावी लागेल. कारण आपण कोणाला जर जीवनदान देऊ शकत नसू तर दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही. कोणाचं कल्याण आपल्या हातून होत नसेल तर नक्कीच कोणाला वेदना देण्याचा अधिकार आपल्याला नाही. ज्या गोष्टीची अपेक्षा आपण जीवनामध्ये करत नाही त्या गोष्टी आपण इतरांना तरी का द्यावे. इतरांना सुद्धा आपण त्या गोष्टी देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला मोक्षापर्यंत जर पोचायचं आहे तर संत विचारांचा स्वीकार करावा लागेल, त्या साधूचा बोध जीवनामध्ये स्वीकारावा लागेल. पशुहत्या
अनिष्ट रूढी परंपरा. कारण मी तुम्हाला सांगून जाईल, काही परंपरा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. कारण बरेचसे काही लोक टीका करतात की सती परंपरा होती या देशामध्ये. पण मी तुम्हाला सांगून जाईल की दशरथ राजा प्रभू रामचंद्रांचे वडील जेव्हा मरण पावले त्यावेळेला दशरथ राजाला 3 पत्न्या होत्या आणि दशरथ राजाची कोणतीही पत्नी सती गेली नाही. रावण मरण पावल्यानंतर मंदोदरी सती गेली नाही. म्हणजे त्रेतायुगामध्ये सती परंपरा नव्हती, द्वापार युगामध्ये सती परंपरा नव्हती. अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी ती निर्माण केली असेल, परंतु तीही आज बंद झाली. म्हणून खरं साधन, खरा विचार, खरं भक्तीचं स्वरूप साधूच्या मुखातून आपण ऐकलेलं असेल, त्या अधिकारी साधूचा बोध जीवनामध्ये आपण स्वीकारला पाहिजे. म्हणून साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. नाही का? मग तो अनुभव त्याचा जेव्हा परिपक्व होईल, अनुभवाने माणूस परिपक्व होत असतो, वयाने परिपक्व होत नाही. कारण माणसं वयाने वाढतात, बुद्धीने वाढत नसतात. आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य पाठामध्ये सांगायचे, मूर्खस्य गात्राणी वर्धन्ते किंतु तेषाम ज्ञानम न वर्धन्ते. मूर्ख माणसं शरीराने वाढतात, बुद्धीने वाढत नसतात असं म्हटलं जाते. कारण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आमचे काही तसे पांढरे झाले नाही. तसे पांढरे झाले नाही. काही लोक म्हणतात की आमचे उन्हाने पांढरे झाले नाही. मी म्हणतो सावलीमध्ये राहिला तरी काळे राहिले नसते. ठीक आहे. कारण माणूस अनुभवाने मोठा शहाणा होत असतो, माणूस वयाने शहाणा होत नसतो. कारण 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याचा 5 वर्षाचा नातू जर सांगत असेल की दारू पिऊ नका, तर त्या 5 वर्षाच्या नाताला, त्या बालकाला जो विचार 5 वर्षाच्या वयात कळला, नक्कीच तो विचार त्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला कळलेला नाही. ज्यांनी जीवनामध्ये फार मोठं ज्ञान प्राप्त केलं, मात्र ते ज्ञान फक्त वितंडवादापुरतं जर मर्यादित ठेवलं असेल तर नक्कीच त्या ज्ञानाने समाजाचंही कल्याण होणार नाही आणि त्या ज्ञानाने ज्ञान प्राप्त करणाऱ्याचंही आत्मकल्याण होणार नाही. उलट तार्किकतेमध्ये त्याची स्थिती काय होईल, तर तो त्या भेदामध्ये त्या ठिकाणी गुंतून मरेल. आणि असं म्हटलं जाते की जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाली अंगे हरिरूप. नक्कीच सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ. जीवनामध्ये सत्य संकल्प केले पाहिजे, सद्विचार आपण स्वीकारला पाहिजे. आणि मग त्या साधूचा बोध जीवनामध्ये अनुभवाच्या रूपाने जेव्हा प्राप्त होईल, तेव्हा तो बोध आपल्याला मोक्षाच्या दारापर्यंत नेऊन पोचवते. ज्ञानोबा म्हणतात की मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. मोक्ष मिळाला नाही. त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मोक्षाची प्राप्ती झाली असा नाही, तर तुम्हाला मोक्षाच्या समोर नेऊन त्यांनी उभं केलेलं आहे. मोक्षाच्या समोर नेऊन उभं केलेलं आहे. कारण मनुष्य जन्म जो आहे ना, मनुष्य जन्माचा विचार केला तर मनुष्य जन्म हा मोक्ष प्राप्त करण्याकरिता मिळालेला आहे. कारण अनेक जे जन्म आहेत, पशुच्या योनीमध्ये आपल्याला हा विचार कळणार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, उपजती मरती ऐसे किती. पशुला पाप आणि पुण्याची मर्यादा कळत नाही. नाही का? आहार आणि विहार पशुच्या जीवनामध्ये आहे, मनुष्याच्याही जीवनामध्ये आहे. मात्र मनुष्याच्या जीवनामध्ये एक विचार आहे. देवाला जाणणारी बुद्धी फक्त मनुष्य योनीमध्ये आहे. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून याच योनीमध्ये देवाचं भजन घडू शकते, इतरत्र कुठेही घडत नाही. असं ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात की शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. ते का की या मनुष्य जन्माला आल्यानंतर जे कार्य करण्याकरता आपण आलेलो आहे, कशाकरता आलो? कर्तव्य आणि कर्म या दोन्ही गोष्टीमध्ये आपण बांधलेलो आहोत. मात्र कर्तव्य आणि कर्म करत असताना आपल्याला जे सत्संगती जीवनामध्ये प्राप्त करायची आहे, ती सत्संगती आपण जीवनामध्ये प्राप्त केली पाहिजे. ठीक आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, कारण संगती संग दोषेनं. एक संगती जीवनाचं
कल्याण करते आणि दुसरी संगती जीवनाचं वाटोळं करत असते. चुकीच्या माणसाची संगती जीवनाचं वाटोळं करते आणि एक संगती जीवनाचं सज्जनाची संगती जीवनाचं कल्याण करत असते. म्हणून संगतना करणा ऐसी जिसमे हो ऐसी तैसी असं म्हटलं जाते. म्हणून तो विचार आपण स्वीकारला पाहिजे. तो विचार जर आपण जीवनामध्ये स्वीकारला तर नक्कीच आपलं कल्याण होत असते. आणि संत महात्म्यांनी तो विचार पुढे नेलेला आहे. तो विचार म्हणजे काय आहे तर मोक्षाच्या रेषेपर्यंत नेऊन तुम्हाला उभं करतात. जसं आपण प्रवासी आहोत आणि प्रवासाला निघालेलो आहे. आता प्रवासाला निघाल्यानंतर आपण स्टेशनला गेलो, जंक्शन स्टेशन आहे आणि स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणावरून सर्व ठिकाणी गाड्या जातात. सर्व ठिकाणी गाड्या जातात. मग तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कुठे जायचं आहे. हा विचार तुम्हाला ठरवायचा आहे. तुमचा प्रवास तुम्हाला ठरवायचा आहे. म्हणून तो प्रवास तुम्हाला माहिती असला पाहिजे. कोहम कतमिदम जातम कुंतोसी गतः. भागवत शास्त्रकार म्हणतात की या प्रश्नांचा विचार आपण जीवनामध्ये केला पाहिजे. कोहम मी कोण आहे, ठीक आहे. कोहम कतमिदम जातम मी कोणापासून मी निर्माण झालो, कोणापासून निर्माण झालो याचा विचार आपण केला पाहिजे. या विचारामध्ये जर आपण गुंतून पडलो की मी या जातीमध्ये, मी या धर्मामध्ये, मी या वर्ण परंपरेमध्ये जन्माला आलो तर पुढे आपली जी गती आहे त्या गतीला प्रगती मिळणार नाही. आपण कोण आहोत, कोहम कोहमचा जर विचार केला तर आपण ईश्वराचे अंश आहोत. ईश्वराच्यापासून आपण जन्माला आलेलो आहोत. त्याच्याकरिता संदर्भ पाहायचा असेल तर गीता वाचा. त्या गीतेमध्ये अनेक ठिकाणी स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहम वेदो वेदांत कृत्वेद विदेव चाहम. नाही का, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. भगवान परमात्म्याने सांगितलं की सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी. नाही का, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. नाही का, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. भ्रमित अवस्था आहे आणि त्या भ्रमित अवस्थेमुळे आपण स्वतःला जीवदशा किंवा देहदशेमध्ये बांधून घेतो. म्हणून देवदशेचा विसर पडतो. मग त्या देवदशेची आठवण आपल्याला जर कोणी करून देत असेल तर तो साधूचा बोध आपल्याला करून देत असतो. म्हणून आपण देव आहोत. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता. म्हणून आपण देव आहोत, देवाचे अंश आहोत. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा या सर्व भेद परंपरेला फाटा देत असताना सांगितलं की जगामध्ये कोणी काळा गोरा निळा असे जे वेगवेगळे माणूस रंगाने भिन्न आहे, गुणाने माणूस कधीही भिन्न नाही. रंगाने मनुष्य भिन्न आहे, वर्ण परंपरेने भिन्न आहे, मात्र अंश रूपाने मात्र तो एक आहे. विष्णुमय जग वैष्णवांचे धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलं जाते की कोणत्याही प्रकारचा भेद हा अमंगळ सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवाचा जर खरा धर्म कोणता असेल तर जगामध्ये असलेला भेदाभेद तो नष्ट व्हावा. आमच्या गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्या गुरुवर्य वासुदेवजी महाराजांनी निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांचं सुद्धा सुंदर असं चरित्र महाराजांनी लिहिलं. वंदनीय राष्ट्रसंतांच्या जीवनावर सुद्धा महाराजांनी बराचसा असा प्रकाश त्या ठिकाणी टाकला आणि अनेक प्रबोधनकार कीर्तनकार तयार झाले. गुरुदेव सेवा मंडळामध्ये सुद्धा आज असे अनेक आदर्श महात्मे आहेत. त्याच्यामध्ये प्रातस्मरणीय ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक गुरुवर्य विरुळकर गुरुजी आहेत. ज्या तालुक्यामध्ये माझं वास्तव्य आहे त्या दर्यापूर तालुक्याच्या मातीमध्ये वंदनीय वैकुंठवासी महर्षी ऋषी महाराज घुसरकर सामदा मठाचे मठाधिपती यांचं सुद्धा जीवन एक आदर्श जीवन होतं. आणि घुसरकर महाराजांचे 2-3
कीर्तन ऐकण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला आणि फार एक प्रेम होतं साधकाच्या विषयी. घुसरकर महाराजांच्या जीवनामध्ये फार मोठं प्रेम होतं की साधू आणि साधूचा बोध या दोन गोष्टींचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर या महात्म्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि एक समन्वय वारकरी संप्रदाय आणि गुरुदेव सेवा मंडळ, कितीतरी प्रचारक शिबिरं या माध्यमातून अनेक जी साधक मंडळी तयार केली, त्या महात्म्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. शेवटी मी तुम्हाला एकच सांगेन, जीवनामध्ये तुम्हाला जर खरंच मोक्षाचं अधिकारी व्हायचं असेल, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा बोध तुम्हाला मोक्षाच्या दारामध्ये नेऊन उभा करते. आता तुम्हाला ठरवायचं आहे तर तो साधूचा बोध अंतःकरणामध्ये धारण केला तर नक्कीच तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. तुम्ही खरे मोक्षाचे अधिकारी होणार. आत्मानंद सुखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. त्या मोक्षापर्यंत तुम्हाला आता पोहोचता येईल. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. म्हणून त्या साधूचा बोध जीवनामध्ये असला पाहिजे, नाही का. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. ज्ञानवरा म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये साधूच्या संगतीची गोडी रुची निर्माण झाली, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद राहत नाही. दृष्टीसृष्टी भेद ज्याला म्हटलं जाते, त्याची दृष्टी ही सम्यक भाव दृष्टी होते आणि मग सर्व ठिकाणी जनी वनी सर्व ठिकाणी तो ईश्वराला पाहत असतो. त्याच्याकरिता कोणतीही भेद परंपरा शिल्लक राहत नाही. तर मनचंगा तो कटोती में गंगा, किंवा गोरोबा काकांनी त्या चिखलामध्येही पांडुरंगाला पाहिलं. चोखोबारायांनी ढोरे ओढत असताना पांडुरंगाला पाहिलं. कानोपात्रा भगवंताच्या देहामध्ये लीन झाली, सामावली. याचं कारण काय होतं तर परापश्यंती मध्यमा वैखरी या गतीने त्या साधकांनी साधूचा बोध अंतःकरणामध्ये धारण केला आणि त्याच्यामुळे परावाणीचं चिंतन अंतःकरणामध्ये धारण केलं आणि त्याचा परिणाम हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी हा विचार निर्माण झाला. म्हणून तो साधूचा बोध आपण जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगेन की आजचं जे वातावरण आहे, आजची जी परिस्थिती आहे, पुढाऱ्यांवर अवलंबून राहू नका. पुढाऱ्यांवर अवलंबून राहू नका. आज पुढारी या देशाचं वाटोळं करणारे आहेत. आज पुढाऱ्यांचा जर विचार केला तर भयावह आहे. आज जीवापेक्षा जीवाची परवा, कारण राजधर्म आज कोणीही पाळत नाही. धर्माचा विचार सांगितलेला आहे. धर्मकम शरणम गतः हा भागवतामध्ये सांगितलं आहे. धर्म कोणाला शरण जातो? धर्म सत्याला शरण गेलेला आहे. आणि सत्य आज जर कुठे असेल तर सत्य फक्त आज संताच्या विचारामध्ये आहे. सत्य राजधर्मामध्येही आज सत्य शिल्लक राहिलेलं नाही. कोरोनासारखी महामारी म्हणजे एक भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. आज लाखो लोकांचे जीव भांड्यामध्ये, अनेक लोक मरत आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, लोक घरापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु अशाही परिस्थितीमध्ये राज्यकर्ते, शासनकर्ते या लोकांना महसूल प्राप्त करण्यासाठी दारूचे दुकानं खुले करा. 40 दिवसापासून जे मेहनत आम्ही सर्व मंडळी घेत आहोत त्याच्यावर सगळं पाणी फिरणार आहे. आणि ही भयावह स्थिती आहे. व्यसनाधीन झालेला समाज आज विचार करायला तयार नाही. आपलं जीवनाचं वाटोळं झालेलं आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं की व्यसने सारी सोडून द्याना, सरळपणाने जीवन जगाना. परंतु आज तो विचार समाज स्वीकारायला तयार नाही. जीवनाची हानी होत आहे. ठीक आहे. वारकरी संत प्रणालीमध्ये जी आचारसंहिता आहे ना, कशाकरता कपाळावर गंध असलं पाहिजे, कशामध्ये करता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, आळंदी पंढरीची वारी कशाकरता केली पाहिजे. कारण या सर्व गोष्टीमध्ये, या आचारसंहितेमध्ये आपण जर स्वतःला बांधून घेतलं तर नक्कीच आपल्यापर्यंत कोणी वाईट मनुष्य येणार नाही. वाईटाची संगती जीवनामध्ये घडणार नाही. चांगल्या लोकांची संगती जीवनामध्ये घडली तर जीवनाचं सोनं होतं. आणि वाईटाची संगती जीवनामध्ये जर घडली तर जीवनाचं वाटोळं होतं. मी सांगून जाईल तुम्हाला शेवटी एक दृष्टांत सांगून जाईल की 2 डबे आहेत. एका डब्यामध्ये 5 किलो तूप आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये 5 लिटर केरोसिन आहे. आता एकच भांडं आहे. तुपाच्या डब्यातलं भांडं काढलं आणि
केरोसिनच्या डब्यामध्ये टाकलं, केरोसिन दिवा लावायला पाहिजे होतं काढलं आणि दिव्यामध्ये टाकलं, परत तेच केरोसिनचं जे भांडं आहे परत तुपामध्ये टाकलं. आता तुपाचा स्पर्श केरोसिनला झाला आणि केरोसिनचा स्पर्श तुपाला झाला. मला हे सांगा, नुकसान कोणाचं जास्त झालं, केरोसिनचं झालं का तुपाचं झालं? 5 लिटर केरोसिनचा आता दिवा जळणार नाही का? फेकून देतील का लोक? 5 किलो तूप खायच्या लायकीचं राहील का? 5 किलो तूप खायच्या लायकीचं राहणार नाही. 5 लिटर केरोसिन वाया जाणार नाही. तसंच आहे, एक सज्जन दुर्जनाच्या संगतीमध्ये गेला आणि त्या दुर्जनाने जर त्या सज्जनाचा, साधूचा जर बोध स्वीकारला तर त्याचा वाल्मिकी होऊ शकतो. नारदांचा बोध अजामेळाने स्वीकारला, मुक्त झाला. नाही का? साधूच्या वाणीमध्ये प्रभाव असतो. मात्र त्याच त्या दुर्जनाचा बोध जर एखाद्या सज्जनाने स्वीकारला तर सज्जनाच्या जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तर त्याच्याकरता कितीतरी पुरावे आपल्याला देता येतील, ग्रंथामध्ये कितीतरी पुरावे आहेत. म्हणून साधूचा बोध जीवनामध्ये असला पाहिजे, त्या संतांचा आदर्श जीवनामध्ये असला पाहिजे आणि तोच आदर्श घेऊन आपल्याला जीवन जगायचं आहे. तोच आदर्श घेऊन आपल्याला हे सर्व कार्य करायचं आहे आणि आम्ही ते कार्य करत आहोत. जरी आज जग थांबलेलं असेल, जरी आज परिस्थिती अतिशय भयावह असेल, तरी आम्ही आजही थांबलेलो नाही. आजही आमचे प्रबोधनकार, कीर्तनकार समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याकरिता सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पेजच्या माध्यमातून रोज आपल्याशी बोलत आहेत. नक्कीच या सर्व विद्वान मंडळींचे प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं ऐका, जीवनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतील. आजही बालसंस्कार शिबिरं जरी बंद असले, कारण काही गोष्टीची नियमावली आहे आणि आपल्या सुरक्षेकरता ते आपल्याला करायचं आहे. म्हणून भव्य दिव्य असे कोणतेही नियोजन न करता आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन बालसंस्कार शिबिरं आमची बरीचशी गुरुबंधू मंडळी आज घेत आहेत. त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देईन. आमचंसुद्धा दर्यापूरला शिबिर असते. यावर्षी शिबिर बंद आहे, परंतु 10, 20, 25 असं हे का होईना सगळ्या नियमाचं पालन करून ज्ञानदानाचं कार्य आजही आमचं चालू आहे, ते बंद नाही. म्हणून पुनश्च आमच्या सर्व या गुरुबंधू मंडळींना शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव.